स्वागत आहे तुमचं आपल्या समृद्धीच्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली तुम्ही ह्याला जॉबलेस इरा ब्लॉगसुद्धा म्हणू शकता, कारण हो गेले 1.5 महिन्यापासून मी घरीच आहे. मी जॉब नाही करत आहे फॉर सम रिझन. आता ह्याचं रिझन विचारू नका, कारण प्रोफेशनल आणि पर्सनल हे मला वेगळं ठेवायला आवडतं. पर्सनल हे मी नक्कीच सांगणार, कारण स्ट्रेस, आणि जिथे जास्त स्ट्रेस येतो, जिथे नाही जमत ते भाई नाही करना, अभी मन नाही आहे तो भाई छोड देणे का. जे आपलं मन सांगतं तेच करायचं, ऐकावं जनाचं, करावं मनाचं. येस राईट, यू राईट हिअर. सो आजचा व्लॉग असणार आहे माझं डेली रुटीन, जे मी काही करत असते दिवसभरात, जे माझं काही चालू असतं धिंगाणं घरामध्ये, हे ते. आणि घर साफ करण्याचं दुसरं रिझन म्हणजे गेले एक 10-12 दिवस मी तुम्हाला शॉर्ट ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं असेल की गेले 10-12 दिवस मी माझ्या माहेरी होते. सो घरी फक्त प्रवीण एकटा होता, त्यामुळे घराचं थोडंसं नाही पसारा झालेला आहे, तर तो सुद्धा मला क्लीन करायचा आहे. आणि मी 10-12 दिवसात रिटर्न आले आणि परत 4 दिवस मी घरी राहिले आणि परत मी गेले, कारण आमच्या बहिणीची तब्येत थोडी नरम गरम होती. सो घरात टायफॉईड 2 पेशंट होते, सो मला परत माहेरी जावं लागलं. मी आज काल संध्याकाळी मी समथिंग परत आलेली आहे. सो असं माझं जरा धावपळीचं जीवन चालू आहे. 1-1.5 महिन्यामध्ये खूप सारे चेंजेस झाले. आणि काही लोकांना वाटतं की आम्ही खूप कमवतोय, खूप आमच्याकडे पैसा आहे. लाईक मी कुलवती किचनचे प्रोडक्ट सेल करते, माझी ब्लॉगिंग चालू आहे साईड बाय साईड, आणि जॉबसुद्धा आहे, गाडी घेतली, आयफोन आला आहे. सो असं काही नाही आहे. कुलवती किचन हे माझं प्रोडक्ट नाही आहे, ते माझ्या मावशीचं प्रोडक्ट आहे आणि ते मी सेल करते समथिंग लाईक सगळ्यांनी मिळून सोबत जाईल माझी भावना असते, म्हणून मी त्याची ॲड करते आणि ते माझे इथे सेलसुद्धा होतं. सो हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत, हे मेथीचे लाडू आहेत, आणि मी मेथीचे लाडू आवर्जून खाते, कारण माझ्या हेअरफॉलसाठी म्हणजे खूप जास्त हेअरफॉल होतात. सो सुरुवात करूयात आपल्या ब्लॉगला. तर आज मी दिवसभरात काय काय करते हे सुद्धा बघा, कारण माझी बरीच कामं पेंडिंग आहेत. मी पहिले तर कामामुळे बाहेरच्या कामं करत नव्हती कारण टाईमच मिळत नव्हता. संडेला तर कुठले तुमचं काही चालू असणार नाही, संडेला सगळ्यांची सुट्टी असते, सगळं शॉपसुद्धा बंद. तर आज मी तेच करणार आहे, जे भरपूर दिवसापासून पेंडिंग आहे. सो ब्लॉग सुरू करूयात. पहिले तर आपण देव मला धुवायचे. ॲक्च्युली देवांना सुद्धा 2 आठवडे झाले आंघोळ नाही आहे. दीप अमावस्येच्या दिवशी सुद्धा मी माहेरीच होते. सो मला इथे काही काहीच करता आलेलं नाही आहे. सो सुरुवात आपण आज देव धुण्यापासून करूयात. सकाळचं माझं काम ऑलमोस्ट झालेलं आहे, झालेलंच आहे. फक्त भांडीचे धुतले ते मला मांडणीत लावायचे, कारण सकाळचं मी व्हिडिओ शूट नाही केला, कारण सकाळी प्रवीणला कामाला जावं लागतं. तसं टिफिन पहिला मला इम्पॉर्टंट वाटतं, कारण माझ्या ब्लॉगिंगमुळे त्याला नको लेट व्हायला, कारण ऑलरेडी तो खूप मला जास्त मदत करतो. फक्त सकाळी म्हटलं त्याचं उरकून देते आणि मग मी माझं ब्लॉग स्टार्ट करते. झाल्या तिने सांज पहाटे मी सांज तुम्हाला विचार पडला असेल ना, हा गिटार कोणाचा आहे? तर हा गिटार माझाच आहे. गेल्या 7 वर्षापासून हा माझ्याजवळ आहे. मी ह्याला नेहमी म्हणजे जिथे आमची रूम शिफ्ट झालेली आहे तिथे मी ह्याला नाचवत फिरत असते. आणि हे माझं ड्रीम होतं. लाईफमध्ये एक असा पार्ट आला होता जिथे मला एक तर माझ्या प्रेमाची निवड करायची होती किंवा माझ्या करिअरची. तर त्या क्षणी मी माझ्या प्रेमाची निवड केली होती, आणि हे ड्रीमसुद्धा माझं आहे, म्हणून ते मी विसरू नये म्हणून मी त्याला नेहमी माझ्यासमोर टांगून ठेवलेलं असतं. सो शेवटी गिटार माझी कहाणी. आणि हे गिटारनं मला माझ्या आजीने गिफ्ट केलेलं आहे. गिटार फोन जे काही म्हणाल सगळं माझ्या आजीने मला घेऊन दिलेलं आहे, आणि आय एम व्हेरी प्राऊड. ती आत्ता ती जवळजवळ 69 इयर्सची आहे, आणि स्टील ती अजूनही वर्किंग आहे. ती अजूनही काम करते, आणि ती जर कुठे म्हणजे तिने जर कुठे कामाला गेली नाही तर तिथल्या लोकांना सुद्धा करमत नाही, त्यांनासुद्धा त्यांच्या मंदाताईच हव्यात. सो आता मी जास्त काही बोलली तर मला रडायला येईल. त्याला मी माझं आवडून घेते.
काढून घेते ते कसं जास्त खराब झालं. आणि गाईज हे मेथी आणि रोजमेरीचं पाणी बनवून ठेवलं कारण मला खूप जास्त हेअरफॉल होतो. मी करू काय, मला ना सुचत नाही इतकं जास्त हेअरफॉल आहे मला. माझे केस जे जातात ना हे बघताना बघून ना तुम्ही लोक डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन सो मी बनवून ठेवलं. आणि मी ना माझ्याकडे स्प्रे बॉटलसुद्धा आहे, मी त्याच्याने सुद्धा लावू शकते, पण मी कॉटनने जास्त लावणं प्रेफर करते. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. मला थोडा आत्ताच सुरुवात केला तर मी काय बोलणार, थोडासा फरक मला जाणवतो म्हणजे. आणि मी हा कंगवासुद्धा बदलला. छोट्या दातांचा कंगवा नका वापरू, मोठ्या दातांचा वापरा. जर तुम्हाला केस झाडायचे असतील, लाईक जास्त गुंता झाला असेल तर तुम्ही हा कंगवा प्रेफर करा. बाकी तर तुम्ही स्टाईलसाठी वेगळा वापरू शकता. माझा आवाज जर कमी आला तर सॉरी. हे ना गिफ्टेड आहे आणि तुम्हाला जर दिसेल तर ह्याच्यामध्ये ना प्रवीणचं नाव आहे. हे ना माझ्या बहिणीने बनवून त्याला दिलेलं आहे. आणि हे जवळजवळ सांगते 8 जुलैला तिने ड्रॉ केले 2024ला. 24-25 3 वर्ष झाले हे आमच्यासोबत आहे. आणि माझी ट्रॉफी जिथे मी काम करायचंय तिथून मला मिळालं आहे. ठीक आहे. सो इतका भारी परफॉर्मन्स आहे माझा. कोणाला मला जॉबला ठेवायचं असेल तर माझा ब्लॉग बघून मला DM करा. इंस्टावर तुम्ही DM करू शकता. माझी सरांची ID मी माझ्या यूट्यूबला दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही मला पटापट फॉलोसुद्धा करू शकता. माझे 2 अकाउंट आहेत. तुम्हाला पहिला अकाउंट लागलं की दुसरा अकाउंटसुद्धा मिळून जाईल. हे झालं तुम्ही थोडीपासून तुला कळत नाही. दिवसभर घर बंद असतं, इतकी डस्ट येते कुठून माझ्या घरामध्ये. ह्या डब्याला मी घरनं आणल्यात कारण मला ह्यात माझे लेन्स ठेवायचे. सो आता वेळ भेटला वेळ ठेवा. माझ्या डोक्यात ना 2-3 बिझनेस आयडिया आहेत, तर बघूयात आता ते मी कितपत रन करते. डोक्यामध्ये जे चालू आहे. कॅमेरा ना मध्येच बंद झाला आणि मला ना कळलंच नाही की कधी बंद झालं. आणि मी जे काही बडबड केली आहे तुमच्यासोबत ती आता त्याच्यासोबत निघून गेली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आता मला एवढं प्रसन्न वाटतंय ना देवानं नाव घालून. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही साठावा. नवडतो गोकुळात पावा नवडतो डोळा डोळा बाई डावा. नवडतो डोळा बाई डावा. अजून माझा नवरा बोलतो जेव्हा मी कुठलंही भजन वगैरे जाते, काय माहिती त्याला काय होतं, तुझं ना आपण गावच्या सप्त्यामध्ये भजन केलं जे की मी कधीच जात नाही. असं नाही आहे की मला आवड नाही आहे, पण सम रिझन मी नाही जात. पण त्याची हाऊस आहे. पण मला थोडंसं आय फील होतं कारण सगळेच मोठे वडीलधारे लोक असताना त्यात माझी काही गरज असते. प्रवीण नाही आहे, तो कामावर गेला आहे. तुम्हाला मीच दिसत असेल. माझा चेहरा बघून बघून जर तुम्ही बोर होत असाल तर सॉरी. हम नहीं कुछ कर सकता इसमें, हम कुछ भी नहीं कर सकता. मार्केटमध्ये गेले, फिश घेतली. आज ईद आहे. सगळ्यांना ईदच्या पण खूप खूप शुभेच्छा. आता मी नर्सरीमध्ये आली आहे. त्या नर्सरीमध्ये मला प्लांट घ्यायचे थोडे जसं मी तुम्हाला सांगितलं, तर ते घेऊयात आणि निघूयात घरी.
प्लांट घेतलेत मी. इथे मिरचीचं झाड घेतलं आहे आज. म्हटलं बघूया, थोडंसं खत घेतलं आहे आणि थोडीशी मातीसुद्धा घेतली आहे, कारण घरी जे झाडं आहेत त्यांनासुद्धा मला लावायची आहेत. सो यासाठी दे. किती देशील? 5 किलो. 5 किलो दे. 5 किलो. हाँ. अभी आपका दुकान काय म्हणतात, दुकान तुमचं आता माझ्या व्लॉगमध्ये येणार आहे. व्लॉग करते तू? येस. घेऊन तर आली आहे इतकं सामान, पण एवढं वरती पोचवू कसं? कोई ना देखते. काळी पिशवी म्हणजे तुम्हाला बघून कळत असेल याच्यात काय आहे. तर मी संध्याकाळसाठी कोळंबी घेऊन आली आहे, कारण तुमचा श्रावण असेल पण माझा रावण आहे. हो, मी नाही पाळत श्रावण. ॲक्च्युली 2 वर्ष आधीही मी जे हॉस्पिटलला ॲडमिट झाले फॉर सम रिझन. लाईक तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की मी वरती हातच लावून आली आहे. हो, मी आली हात लावून. सो तिकडे ना कोणी कोणाचं नसतं. आपल्या हातावर मोजण्या इतकी माणसं आणि आपला नवरा म्हणजे जे पण तुमचं प्रियजन असेल त्यांना सोडलं तर कोणी कोणाचं नसतं. याचा जवळून अनुभव मी घेतलेला आहे. आणि त्या दिवसापासून मी सगळे उपवास तापास सोडले. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. माझी स्वामींवर श्रद्धा आहे. मी पूजा अर्चा करते. असं नाही की मी पूर्णपणे नास्तिक आहे, मी सगळं सोडलं, असं काही नाही आहे. फक्त मी उपवास सोडलेले आहेत सगळे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी आवडीने हरतालिका करायचे, मी गोपाळकालाचा उपवास असतो तो करायचे, मकर संक्रांत करायचे, सगळं आवडीने करायचे. पण मी नंतर एक काळ असा आला जेव्हा मला डॉक्टरांनी फुल सांगितलं होतं काही करायचं नाही आहे, वर्षभर स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. सो मी ते केलं आणि नंतर मी सगळे उपवास सोडले. माझा प्रवीणने सुद्धा मला सोडायला लावले. नाही तर तुम्ही असं म्हणाल की काय बाई आहे. नाही बाबा, ज्याला अनुभव आलेत म्हणजे मला अनुभव आलेत त्याच्यावरून मी बोलते. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. सो श्रद्धा असावी. मी सुद्धा मनापासून देवाचं सगळं करते, फक्त मी उपवास करत नाही. आणि गाईज एक इंटरेस्टेड गोष्ट म्हणजे माझ्या वजनापेक्षा जास्त मी नाही, माझ्या वजनापेक्षा नाही, मी आता एक नवीन प्लांट आणलंय, ते म्हणजे मिरचीचा. याला मिरच्या पण लागल्या. आता ह्याला मी आता खाऊन घेते आणि मग मी याला लावून घेते. मला ना ॲक्च्युली ते चाफा हवा होता, पण मी म्हटलं की चाफा घेतला तर तो मोठा झाला तर मी कुठे जाऊ त्याला घेऊन ना, यासाठी. हां, आणि आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की यूट्यूबमधून इन्कम मिळते का? हो, यूट्यूबमधून इन्कम मिळते, पण त्याला काही क्रायटेरिया लागतो, ज्या म्हणजे 4000 तासांचा वॉचिंग टाईम आणि 1000 सबस्क्रायबर. 1000 लोकांनी तुम्हाला पाहिलं पाहिजे, त्यानंतर इन्कम चालू होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीला अजून खूप टाईम आहे, खूप जास्त टाईम आहे. मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे माझ्या चॅनलसाठी. 1 वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष, जास्त वेळ लागू शकतो, पण कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आणि ती मी मेंटेन करतेच जोपर्यंत मी घरी आहे. नंतर पण मी करणारच आहे, कारण मला माझी आवड आहे, मला ते माझं पॅशन वाटतं, मला ते करावंसं वाटतं, तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावंसं वाटतं. मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आवडतात, तर त्यातलाच हा एक भाग येतो. असं समजू नका की मी वेगळं काही सुरू केलं तर मी ब्लॉगिंग सोडणार. नो, नेवर इल्ले. तर काही लोकांचा असा समज आहे की मला यूट्यूबमधनं पैसे मिळतात. हो, मिळणार बाबांनो, पण टाईम आहे, नजर नका लावू, नुसती घाई. सो डोक्यात नाही काढून घ्या की समृद्धीला पैसे मिळतात. नाही मिळत. टाईम आहे, जेव्हा मिळतील तेव्हा मी सांगणार तुम्हाला. आता आले मी, काहीतरी खायचं बघा. हिचं तोंड सारखं बघता तुम्ही. प्रिन्सेस ना कामं नाहीत काय नाही. अयो मला माहिती आहे सकाळपासून मी तुमच्यासोबत एकही रेसिपी शेअर केलेली नाहीये, म्हणून समृद्धीच्या किचनमध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. सकाळी मी तुमच्यासोबत डब्याची रेसिपी शेअर केली नाही, सो म्हटलं आता जेवणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. सो त्यासाठीच मी किचनच्या कट्ट्यावर बसून तुमच्यासाठी जेवण बनवणार आहे आज. सो सुरुवात करूयात. आज मी बनवणार आहे कोलंबीचा रस्सा, कारण मला माझ्या नागोठण्याच्या मामीची, सुरेखा मामीची आठवण आली आहे. तिच्या हातची कोलंबी, खाडीतली कोलंबी टॉप लागते, टॉप क्लास. मला ना अक्षरशः जिभेवर ना चव रेंगाळते अशी. ठीक आहे, मी चालू करते, ज्यादा नौटंकी नाही करते.
ह्याच्यासाठी मी वापरणार आहे, माझ्याकडे आधीच थोडंसं होतं हिरवं वाटण, ठेचलेला लसूण खेचलेला. थोडीशी भेंडी कापून घेतले. तुम्ही बोलाल की कोलंबीमध्ये कोण भेंडी टाकतं, पण टाकून बघा एकदा, मी सांगते म्हणून, आणि खाऊन मला सांगा कसं झालं. सो सुरुवात करूयात. कढई तापली आहे, गॅस फास्ट आणि लवकर टाकली आहे. पण आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये भरपूर असं लसूण. मी जवळजवळ 6-7 पाकळ्या घेतल्या. लसूण टाकल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत बनवलेलं हिरवं वाटण. हिरवं वाटण नॉर्मल आपण नाही का, कोथिंबीर जास्त, लसूण आलं अगदी थोडं थोडंसं टाकलं. त्यानंतर मी यात टाकणार आहे टमॅटो. गॅस बारीक केलाय. हा साऊंड कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा. आता येते मसाल्यांची बारी. जगभरातले मसाले घालायचे नाही. थोडीशी हळद, नंतर ह्याच्यात जाणारे 1 चमचा भर लाल मसाला. माझ्याकडे थोडासा मालवणी मसाला पण आहे, तो 1-1.5 चमचा घालणार आहे. धना पावडर ऑप्शनल आहे, पण मी अगदी जराशी चुटकुशी टाकते. आपण हे मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोलंब्या. तुम्ही बोलाल वाटण कुठे, वाटण पण नाही टाकायचं, अशीच बनवायची. आणि ह्या 4 भेंडी तुम्ही ना खरंच एकदा अशी बनवून बघा, खरंच असं बनवून बघा. नाही आवडली ना कोलंबी, तुला किती आवडते मला सांग. तुला ही कोलंबी अशीच खाऊन कोलंबी खायची असते, मामीची आठवण येते का? पूर्ण सोडून नाही खायची. अशी हा. खाल्ली की मस्त, तुला जरा मसाला वगैरे व्यवस्थित मस्त लागतो. तसा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? मला नक्की कमेंट करून सांगा. डेली जे व्लॉगर असतात, जे डेलीचे शूट करतात, त्यांच्यासाठी खरंच खूप कठीण आहे, आणि हे मला आज हे खूप प्रकर्षाने जाणवलंय. आता आम्ही जेवायला बसलोय. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच कुलवती किचनचे प्रोडक्ट तुम्ही सुद्धा ऑर्डर करा, कारण खरंच उत्तम दर्जाचे आणि क्वालिटीचे ते आहेत. तुम्हालाही त्याची चव आवडेल. तुम्हाला जर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल किंवा ऑर्डर करायची असेल तर मला नक्की DM करा किंवा कमेंटमध्ये मेसेज करा, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करून त्यांचा नंबर किंवा त्यांची ID वगैरे सगळे देऊ शकेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.